हॅलो, नमस्कार सर्वांना. माझा नमस्कार. कुक विथ स्वामीमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत करते. तर आजची जी रेसिपी आहे ती अपलोड करायची मी बरेच दिवसांपासून वाट बघत होते, कारण हा जो पदार्थ आहे हा माझा सर्वात आवडीचा पदार्थ आहे. तर कधी एकदा ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते असं झालं होतं. तर हा मसूर पुलाव आहे. याला आपण मसूर भात असंही म्हणू शकतो. तर बनवायची प्रोसेस ही पनीर पुलाव किंवा व्हेजिटेबल पुलाव ज्या पद्धतीने आपण बनवतो त्याच पद्धतीने थोडीफार सेमच आहे, पण चवीला पूर्णपणे डिफरंट आहे. तर तुम्ही तुमच्याकडे ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. आणि माझ्या स्वीट आणि सिंपल रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता सुरुवात करूया रेसिपी बनवायला. तर हा अख्खा मसूर आहे. मसूरची डाळ ज्यापासून बनते तो मसूर. तर याला आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन याला आपल्याला 3 किंवा 4 तास एवढं भिजत घालून ठेवायचं आहे. तर मसूर भिजायला फार काही वेळ लागत नाही. जसं आपण चणे वगैरे रात्रभर भिजत घालून ठेवतो, तर मसूर भिजायला रात्रभर वगैरे भिजत घालून ठेवायची गरज नाही. 4 तासात मसूर आरामात छान पूर्ण भिजतो. तर इथे मी मसूरला 4 तास भिजत घालून ठेवलेलं होतं. तर त्याचबरोबर आता आपल्याला हे काही शेंगदाणे आहेत, कच्चे शेंगदाणे, तेही आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून यालाही आपल्याला मसूरप्रमाणेच भिजत घालून ठेवायचं आहे. तर ही प्रोसेस, ही जी स्टेप आहे शेंगदाणे भिजत घालून ठेवायची, ही ऑप्शनल आहे. आपण कच्चे शेंगदाणेही वापरू शकतो. तर पण मी भिजलेले शेंगदाणे वापरते, त्यांनी छान चव येते. तर आता मसूर आणि शेंगदाणे आपण 4 तास भिजत घालून घेणार आहोत. आणि आता त्यानंतर हा बासमती तांदूळ आहे, जो आपण बिर्याणी किंवा पुलावसाठी वगैरे वापरतो. तो हा बासमती तांदूळ आहे. मी हा तांदूळ वापरत आहे. तुम्ही तुमच्याकडे असेल तो तांदूळ वापरू शकता. त्यानंतर इथे 2 टोमॅटो, 2 कांदे, 4 ते 5 हिरवी मिरची आणि मुठभर एवढा कोथिंबीर मी घेतलेला आहे. त्यानंतर हे थोडेसे कच्चे धणे घेतलेले आहे. आणि त्याचबरोबर इथे मी थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे. तर कस्तुरी मेथी घेतली. त्यानंतर आता आपल्याला थोडंसं कच्चा लसणाच्या कळ्या घ्यायच्या आहे. तर पुढे आपण आला लसूणची पेस्टही वापरणार आहोत, पण हा कच्चा लसूणही भातामध्ये असाच अख्खा टाकला तर त्यानेही छान चव येते. आणि त्याचबरोबर हे काही काजू आहे. तर आपण जेव्हा शेंगदाणे भिजत घातले होते तर तेव्हाच आपण काजूही भिजत घालू शकतो आणि भिजलेला काजूही वापरू शकतो, पण इथे कच्चाही काजू चालतो. तर हे वाटण आहे. यामध्ये आलं, लसूण, थोडंसं मी जिरं घातलं होतं, थोडंसं कढीपत्ता घातला होता आणि कोथिंबिरीची जी देठं असतात, कोहळी देठं, तेही मी घातली होती. तर त्याचं हे पूर्ण वाटण झालेलं आहे. तर आता 4 तासानंतर आपण बघू शकता की शेंगदाणे आणि मसूर छान भिजलेला आहे. 4 तास पुरेसे आहे मसूर भिजायला. तर आता आपला मसूरही इथे छान भिजून तयार झालेला आहे. तर आता बाकीची प्रोसेस चालू करायच्या आधी हा जो बासमती तांदूळ आहे याला आपल्याला काही वेळ पाण्यात भिजत घालून ठेवायचं आहे. तर याला आधी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, कारण याला पावडर वगैरे लावून असते. तर त्यामुळे आपण याला छान स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेऊन याला आपल्याला बाकीची प्रोसेस करेस्तोवर म्हणजे कमीत कमी 20 ते 25 मिनटं एवढं भिजत घालून ठेवायचं आहे. तर प्रत्येक तांदळाची भिजवण्याची प्रोसेस ही वेगळी असते, म्हणजे टाईम हा वेगळा असतो. तर हा बासमती तांदूळ आहे, याला कमीत कमी अर्धा तास तरी भिजत घालून ठेवायचा असतो. तर आता आपण इथे चॉपिंग करून घेऊ. तर इथे मी कांदा उभ्या स्लाईसमध्ये कापून घेतलेला आहे. तर ही 2 कांदा इथे मी कापून घेतला आहे. त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा आपल्याला रफली चॉप करून घ्यायचे आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या उभ्या स्लाईसमध्ये मी इथे कापून घेतलेल्या आहे आणि कोथिंबीरही मी बारीक छान कट करून घेतलेला आहे.
तर इथे मी कुकर गॅसवरती ठेवायच्या आधी सर्व साहित्य एकत्र काढून घेते. तर आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीच्या तेलामध्ये भात बनवू शकता, पण मला मसूर भात हा नेहमी सरसोच्या तेलामधलाच छान लागतो, त्यामुळे इथे मी सरसोचं तेलच वापरत आहे. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, सरसोचं तेल वापरताना आधी त्याला छान कडकडीत वाफा निघेपर्यंत गरम करून घ्यायचं असते. तर इथे सरसोचं तेल खूप कडक एकदम गरम झालं होतं. त्यानंतर तेलामध्ये मी जिरं, मोहरी आणि हे 2 तेजपानं मी घातलेले आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला इथे काही खडे मसाले घालत आहोत आपण. त्यामध्ये 3 विलायची, 3 लवंगा, एक छोटी जावित्री, छोटीशी एक दालचिनीचा तुकडा आणि माझ्याकडे खड्याचा हिंग आहे, तर मी तो थोडासा वापरला आहे. तर आता आपण स्लाइस केलेला कांदा घालून घेऊ आणि याला थोडंसं पिंकिश गोल्डन होईपर्यंत तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ. तर इथे कांदा आपला छान फ्राय झाला की थोडंसं हलकंसं मी कोथिंबीर इथे फोडणीमध्ये घालत आहे. तर कोथिंबीर घालून झाली की आता आपल्याला ही कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे आणि यालाही आपल्याला थोडंसं तेलामध्ये छान फिरवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर कस्तुरी मेथी घातली की आपण इथे लसण आणि काजूसुद्धा आपण घालून घेतलेला आहे आणि यालाही आपण छान तेलामध्ये, गरम तेलामध्ये परतून घेणार आहोत. तर आता हे सर्व टाकून झालं की आपण हिरवी मिरची टाकून घेणार आहोत. तर हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला थोडीशी त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर आता हिरवी मिरची परतून झाली की आपण इथे हे जे वाटण आहे ते टाकून घेणार आहोत. तर यालाही आपल्याला छान आलं लसूणचा कच्चेपणा आणि वास जाईपर्यंत, कच्चा वास जो आलं लसूणचा असतो तो जाईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 मिनटं झाकून वाफ काढून घेतली होती. तर इथे आता आपलं आलं लसूण आणि हिरवी मिरची छान शिजल्या गेलेली आहे. तर आता हा थोडासा कढीपत्ता या स्टेजला मी इथे टाकत आहे. त्याचबरोबर ही आता शेंगदाणेही आपण आत्ताच टाकून घेऊ. आणि यालाही एक मिक्स देऊ. तर आता आपण टोमॅटोही छान तेलामध्ये शिजवून घेणार आहोत. तर टोमॅटो घालून झाली की लगेच आपण मीठही घालणार आहोत. तर मिठाचं प्रमाण हे आता आपण पूर्ण भाताला जेवढं लागेल तेवढं एकाच वेळी टाकून घेणार आहोत. तर किती प्रमाणात तुम्ही भात, किती क्वांटिटीमध्ये तुम्हाला भात बनवायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही मीठ घालून घ्या. आणि आता टोमॅटो पूर्ण छान स्मॅश होईपर्यंत त्याला छान शिजवून घ्या. जसं झाकून वगैरे शिजवलं तर टोमॅटो लवकर शिजतात. तर इथे मी झाकून टोमॅटोला 3 ते 4 मिनटं वाफ काढून घेऊन पूर्ण छान स्मॅश होईपर्यंत भिजवून घेतलं होतं. तर आता ही वरून झाकण झाकलं की त्यावरती पाणी टाकायची प्रोसेस जसं की आपली आजी, आई वगैरे करायची. तर या प्रोसेसनी आपलं जे कुकरमध्ये किंवा गंजामध्ये जे मसाले वगैरे असतात ते खाली तळाशी लागत नाही किंवा जळत नाही. तर त्यामुळे आपण हे डिशवरती पाणी टाकून घेत आहोत. तर मसाले थोडेही आपले खाली कुकरला लागलेले नाही आहे. आणि आता आपला टोमॅटोही छान शिजून झालेला आहे. तर आता हे काही स्पाइसेस आहेत. थोडंसं हळद पावडर, धने पावडर आणि लाल मिरची पावडर आहे. तर आपण हिरवी मिरचीही टाकलेली होती. तर त्यामुळे लाल मिरची पावडर हे तुम्ही तुमच्या तिखट खाण्याच्या प्रमाणानुसार टाकू शकता. आणि ते सर्व टाकून झालं की आता आपल्याला इथे मसूर घालून घ्यायचा आहे. तर मसूर घालून झाला की आता आपल्याला याला छान एक मिक्स देऊन झाकून याची 2 मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे मी मसूरला झाकून 2 मिनटं वाफ काढून घेतली होती. तर आता डिशवरती पाणी घालून झाकून ठेवल्यामुळे तुम्ही बघू शकता की मसाले
शिजत छान आहे आणि मेन म्हणजे खाली तळाला लागत नाही आहे। तर आता आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे। थंडच पाणी मी इथे घालत आहे, गरम पाणीही तुम्ही घालू शकता। तर किती तांदूळ घेत आहोत आपण किंवा आपल्या घरच्या तांदळाला किती पट पाणी जिरतं त्या प्रमाणानुसार आपल्याला आता इथे एकदाच पूर्ण पाणी घालून घ्यायचं आहे। तर हे डिशवरचं मसाल्याचं पाणीसुद्धा मी घालून घेतला आणि आता या पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। तर आता पाण्याला छान उकळी आली होती, तर इथे मी तांदूळ घालून घेतला आहे। आता अर्धा तास भिजलेला तांदूळ होता, तर थोडासा सॉफ्ट झालेला आहे। तर त्यामुळे तांदळाला थोडंसं हलक्या हाताने आपण टाकून घेतल्यानंतर हे मी एक पूर्ण अख्खा लिंबू आपण या पाण्यामध्ये पिळून घेत आहोत। तर लिंबू पिळायचं कारण असं की जो आपला भात शिजल्यानंतर जो तांदूळ असतो तो स्टिकी होत नाही किंवा एकदम चिपचिपा भात होत नाही, छान असा वेगळा वेगळा तांदूळ निघतो आणि एकमेकाला चिपकून भात चिकट बनत नाही। तर थोडंसं पाणी मला कमी वाटत होतं, त्यामुळे मी पाणी थोडंसं अजून घालून घेतलं आणि आता तांदूळ आणि मसूर पूर्ण मिक्स करताना आपल्याला एकदम हलक्या अलगद हाताने मिक्स करायचं आहे। तांदूळ भिजलेला आहे त्यामुळे तुटू शकतो, तर हलक्या हलक्या हातानेच तांदूळ आणि मसूर आणि सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आणि आता आपल्याला या सर्व प्रोसेसला फक्त एकच शिट्टी काढून घ्यायची आहे। खूप काही शिट्टी काढून घ्यायची गरज नाही आहे, कारण मसूर आपला ऑलरेडी भिजलेला आहे आणि बासमती तांदूळ तसाही भात शिजायला एक शिट्टी इनफ आहे। तर आता इथे पूर्ण गॅस रिलीज झाली की आपण कुकरचं झाकण खोलून घेऊ आणि जुना तांदूळ असल्यामुळे भाताला पाणी खूप छान जिरलेलं आहे पूर्ण आणि तुम्ही बघू शकता की भात आपला थोडाही स्टिकी किंवा तांदूळ एकमेकाला बिलकुल चिपकलेला नाही आहे, छान मोकळा मोकळा असा भात झालेला आहे। तर इथे थोडंसं माझा कुकर छोटा पडला, तर त्यामुळे मिक्स करायला थोडंसं मला प्रॉब्लेम जात आहे। तर आपण भात आधी आपण वरचा भात एका बाउलमध्ये काढून घेऊ शकतो। तर इथे एक एक दाणा आपला छान सेपरेट झालेला आहे तांदळाचा। तर आपण जेव्हा भातामध्ये पाणी घातलं होतं आणि जेव्हा लिंबू पिळलं होतं, तर लिंबू पिळल्यामुळे आपला भात खूप छान एकदम मोकळा मोकळा असा झालेला आहे। तर इथे मी वरचा थोडासा भात काढून घेतला, जेणेकरून मला बाकी जे मसाले आपले खाली तळाशी गेलेले आहे ते पूर्ण भाताला मिक्स करता येईल आणि भात खाली सांडणार नाही। तर अशा पद्धतीने आपण तुम्ही बघू शकता की मसूरही आपला खूप असा एकदम शिजून गेलेला नाही आहे, छान अख्खा मसूर आपल्याला भातामध्ये दिसत आहे। तर हिवाळ्यात जेव्हा तुरीच्या शेंगा येतात, तर त्याचा जेव्हा आपण भात बनवतो तो जेवढा भात टेस्टी लागतो, त्याच पद्धतीने हाही मसूर भातही तेवढा छान टेस्टी लागतो। तुम्ही एकदा तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा। तर इथे मी एका बाउलमध्ये भात काढून घेतला आणि आता त्यावरती आपण हिरवी कोथिंबीर वरून घालून घेत आहोत। तर यावरती तुम्ही थोडं फॅन्सी लुक यायसाठी थोडे ड्रायफ्रूट्स पण वरून फ्राय करून घालू शकता आणि जर ओलं खोबरं असेल तुमच्याकडे तर तेही आपण किसून वरून याला गार्निशिंगसाठी टाकू शकतो। तर अशा पद्धतीने आपला एकदम मस्त सुपर टेस्टी असा मसूर पुलाव बनून तयार होतो। तर आपण फक्त मसूर घातलेला आहे, आलू किंवा दुसरी फ्लावर वगैरे आपण घालतो तर कुठलेच व्हेजिटेबल्स आपण इथे वापरलेले नाही आहे, कारण हा मसूर भात आहे। तर फक्त मसूरनेच या भाताला छान टेस्ट येणार आहे। तर अशा पद्धतीने एकदा मसूर भात तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा। तर इथे तुम्ही बघू शकता की मी भाताला पूर्ण मिक्स केला आहे, पण तळाशी थोडाही भात आपला जळलेला नाही आहे। आणि आता इथे मी याही कुकरमधल्या बाकी भातावरही कोथिंबीर घालून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने
आता इथे आपला मसूर भात बनून तयार झालेला आहे. तर रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकन आहे त्यालाही नोटिफिकेशनसाठी क्लिक करा. थँक्यू.